त्याशी बोलल्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे. अंकुश काकडे, अखेर अखेर रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आला. आपली प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणलं तर 2 दिवसापूर्वी हे कॅप्टन अशोक खरात हे प्रकरण बाहेर आलं आणि सगळ्याच माध्यमांनी त्याला वाचा फोडली. सर्वप्रथम सर्वच माध्यमांचं मी मनापासून अभिनंदन करेन. त्यांनी जर का हे प्रकरण ध्यासात लावलं नसतं तर आज झालेला निर्णय झाला नसता. खरं म्हणलं तर ज्यावेळेला हे प्रकरण बाहेर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपणहून त्या पदाचा राजीनामा दिला असता आणि यामध्ये पोलीस चौकशी होईपर्यंत मी त्या अध्यक्षपदावरती राहणार नाही असं केलं असतं तर ते फुले शाहू आंबेडकरांची जप करणाऱ्या रुपाली चाकणकरांना ते शोभून दिसलं असतं. परंतु त्या आपल्या अध्यक्षपदाच्या पदाला चिकटून बसल्या, कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांच्या पक्षाचे नेते त्यांना याच्यामध्ये संरक्षण देतील. आणि आता जसं दमानियाताई म्हणाल्या की त्यांनी त्या कॅप्टन अशोक खरातला किती उपमा दिल्या, पण त्यांचं एक क्लिप मी पाहिली, त्याच्यामध्ये त्या क्लिपमध्ये ते म्हणतात, जरूर मला माझ्या आई वडिलांनी जन्म दिला, परंतु मी आज ज्या पदावरती आहे ते केवळ अशोक खरात यांच्यामुळे आहे. म्हणजे मग ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, ज्या अजितदादांनी तुम्हाला हे पद दिलं, त्यांच्या बाबतीमध्ये तुमची कृतज्ञता काहीच नाही. आणि या अशा बंधू बाबाच्या नादी लागून आणि मूळ म्हणजे महिला अध्यक्ष, राज्य महिला अध्यक्षाला अशा पद्धतीने वागणं हे योग्य नव्हतं. एक चांगला निर्णय त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.